शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे बुधवार, तारीख आहे 12 ऑगस्ट. वार आहे गुरुवार, तारीख आहे 13 ऑगस्ट. तर या 2 दिवसामध्ये वातावरण कसं असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. शेतकरी मित्रांनो, खूप म्हणजे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाची खूप गरज आहे. खूप शेतकऱ्यांनी आपली पेरणी देखील करून घेतलेली आहे. पण त्या भागामध्ये पेरणी झाल्यानंतर पाऊस नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल तुमच्या परिसरात पावसाची काय परिस्थिती आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर कोल्हापूर, निपाणी हा परिसर बघितला, सांगली, तर या परिसरामध्ये आपल्याला काही प्रमाणात म्हणजे रिमझिम पावसा अ, बुधवारी 12 ऑगस्टला दिसत आहे. जास्त नाही आहे, पण थोड्याफार प्रमाणात वातावरणामध्ये बदल होऊन त्या भागात पाऊस असणार आहे. सावंतवाडी, कणकवली, राजपूर, रत्नागिरी, चिपळूण, त्याचबरोबर सातारा, महाबळेश्वर, महाड, लवसा, दापोली, मुरुड, जंजिरा, पेण, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, मुंबई, त्याचबरोबर अकोले, घोटी हा परिसर बघितला तर या भागांमध्ये काही प्रमाणात रिमझिम पावसा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर अहिल्यानगर परिसर जर बघितला, तर अहिल्यानगर परिसरामध्ये, अहिल्यानगर खुर्दमध्ये आपल्याला काही प्रमाणात पाऊस दिसत आहे. म्हणजे जास्त नाही आहे. पण बुधवारी 4च्या आसपास जर बघितलं तर अहिल्यानगर, पाथर्डी, जामखेड, कर्जत, त्याचबरोबर दौंड, बारामती, इंदापूर, अकलूज, बार्शी, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, त्याचबरोबर विजयपूर, कलबुर्गी, नलदुर्ग, लातूर, उदगीर, अहमदपूर, परळी, परभणी, नांदेड, उमरखेड, हिंगोली, त्याचबरोबर निर्मळ, आदिलाबाद, उन्नूर, आसिफाबाद हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर काही भागात रिमझिम पाऊस असणार आहे. काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील होणार आहे. चंद्रपूरमध्ये देखील चांगल्या प्रमाणात वातावरणामध्ये आपल्याला या भागात 4च्या आसपास बदल होताना दिसत आहे. म्हणजे 4 वाजता चंद्रपूर परिसरामध्ये देखील पाऊस होणार आहे. गडचिरोलीमध्ये देखील वातावरणामध्ये बदल होऊन चांगल्या प्रमाणात 3च्या आसपास बुधवारी 12 ऑगस्टला पाऊस असणार आहे. त्याचबरोबर भंडारा, तुमसर, गोंदिया, साकोली, देवरी हा परिसर बघितला तर या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. रामटेक, नागपूर, त्याचबरोबर अचलपूर या परिसरात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर धरणी, बुऱ्हाणपूर हा परिसर बघितला, नेपनगर, बुऱ्हाणपूर, रावेर, पल, यवल, भुसावळ, जळगाव, धरणगाव, चापडा, बलवाडी, त्याचबरोबर शिरपूर, अंबळनेर, पारोला, धुळे, हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये रेड अलर्ट आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे चांगल्या प्रमाणात या भागात देखील पाऊस असणार आहे. बोदवड, शेवगाव हा परिसर बघितला तर या भागात देखील पाऊस हा होणार आहे. कमी प्रमाणात आहे पण पाऊस असणार आहे. त्याचबरोबर चिखली, खामगाव, अकोल्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. अमरावतीमध्ये देखील जास्त प्रमाणात पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस त्या भागात देखील होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर नंदुरबार परिसर बघितला, साक्री, नंदुरबार, सटाणा, मालेगाव, पेठ, नाशिक, घोटी, अकोले, कोळगाव, बदलापूर, लोणावळा, पेण, लवसा, मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज बुधवारचा लक्षात घ्यायचा आहे. बुधवारी 12 ऑगस्टला बऱ्याचशा परिसरांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. गुरुवारी आपण जर 13 ऑगस्टला जर बघितलं तर अहिल्यानगर परिसरामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण काही प्रमाणात दिसत आहे. आपण जर इथे बघितलं अहिल्यानगर, श्रीरामपूर, पाथर्डी, त्याचबरोबर घोडेगाव. घोडेगावमध्ये काही प्रमाणात पाऊस आहे. म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस नाही, पण रिमझिम पाऊस हा त्या परिसरात असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर अंबड, जालना, भोकरदन, शेवगाव, जामनेर, बोदवड, मलकापूर,
बुलढाणा, चिखली, जाफराबाद हा जर परिसर जर बघितला तर या भागात काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर जळगाव, जामोद, बुऱ्हाणपूर, रावेर, नेपानगर, जळगाव हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस आहे. धरणी म्हणजेच जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या भागामध्ये आहे. आता इकडे बघूया अचलपूर, अमरावतीमध्ये काय परिस्थिती आहे. आपण जर अचलपूर, अमरावती हा परिसर बघितला, तर या भागात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. अमरावती त्याचबरोबर म्हणजे बऱ्याचशा परिसरांमध्ये मोठ्या वातावरणामध्ये आपल्याला बदल जाणवत आहे. आपण जर आता नागपूर, उमरेड हा परिसर बघूया, येथे काही बदल होतोय का? इथे जर वर्धा, हिंगणघाट परिसर जर बघितला, तर या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. खाली पांढरकवडा परिसर जर बघितला, तर पांढरकवड्यात काही जास्त पाऊस नाही आपल्याला जाणवत. पण वर्ध्यामध्ये होईल. त्याचबरोबर इकडे भंडाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. त्याचबरोबर रामटेकमध्ये, तुमसरमध्ये रिमझिम पाऊस असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजे वातावरणात आता आपल्याला चांगला बदल होताना जाणवत आहे. आता इथे बघूया आपण नाशिक परिसरामध्ये पावसाची काय परिस्थिती असते. गुरुवारी 13 ऑगस्टला. शेतकरी मित्रांनो, आपण जर नाशिक परिसर जर बघितला, तर नाशिक परिसरामध्ये इथे जळगाव, चापोडा, अंबळनेर या परिसरामध्ये बदल हा जाणवत आहे. जास्त प्रमाणात नाही आहे, पण रिमझिम पाऊस त्या परिसरात देखील होणार आहे. त्याचबरोबर आपण जर नंदुरबार, साक्री, धुळे, सटाणा, मालेगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर हा परिसर बघितला, तर या भागात पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस त्या भागात नाही आहे, गुरुवारी 13 ऑगस्टला. त्याचबरोबर इकडे जर घोटी, कुळगाव, बदलापूर, लोणावळा, लवसा, महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी, मुळगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा असणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, या 2 दिवसामध्ये वातावरणामध्ये चांगलाच बदल होताना आपल्याला दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या गावामधून आपले व्हिडिओ पाहतात, हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण हवामानाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.